नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील 3 दिवसापासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाता, खानदेश आणि पूर्व विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे। शेतकरी मित्रांनो, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। खानदेशातील जळगाव, धुळे आणि जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, उद्या कोकणातील सर्व जिल्हे, खानदेशातील 3 जिल्हे, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, गुरुवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शुक्रवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी आणि शनिवारी मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, इतर भागात पावसाची उघडीप राहू शकते। शेतकरी मित्रांनो, हे होते पुढील 2 ते 3 दिवसाचा हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।